हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? आपल्या मॅजिक अकॅडमीवर आपले हार्दिक स्वागत आहे. तर बघूया आपण व्हिडिओ. तर बघा, आपण लेवल ही अनुक्रमिक आहे. आपण लेवल 4 मध्ये गणित बघत आहोत. 3 अंकी गुणाकार. 3 अंकी गुणाकारामधील आपण व्हिडिओ बघा. आपल्याला सांगलो मी, जे विद्यार्थी नवीन आहेत त्या व्हिडिओ ह्यामध्ये आपण ते पहिले व्हिडिओ बघा, लक्षात येतील. आणि ज्यांनी नोट्स घेतल्या नसेल त्यांनी नोट्स घ्या. फक्त 99 रुपीज मध्ये नोट्स आहेत. मी व्हॉट्सअप नंबर देतो खाली तुम्हाला, त्यावर आपण माहिती टाकू शकता. मी तुम्हाला नोट्स टाकल फक्त 99 रुपीज मध्ये, 99 रुपयामध्ये. तर बघा, गणित मी जे सांगितले होते काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ जर गणित समजले नसेल तर परत बघा. व्हिडिओ जास्त वेळेस बघा, 1 वेळेस 2 वेळेस 10 वेळेस व्हिडिओ बघा, तर गणित समजतील. गणित थोडीशी मोठे आहेत. काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि याची प्रॅक्टिस लागणार आहे. जर आपण प्रॅक्टिस केली नाही तर गणित आपल्याला लक्षात येणार नाही. तर चला, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, मागच्या वेळेस आपण गणित बघितलं होतं 234 गुणिले 421. हे गणित छोटं होतं, पण आता थोडस मोठं आहे, ज्याच्यामध्ये कॅरी वगैरे जास्त येते. तर बघा, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं मागील व्हिडिओमध्ये 253 गुणिले 357 गणित करा. केलं का तुम्ही? कमेंट्स मध्ये मला हो किंवा नाही उत्तर द्या. जर केलं असेल तर तुम्हाला कळल की काय चुकलं आपलं, केल्यावर प्रॅक्टिस होईल. आता आपण बघणार आहोत ते गणित 253 गुणिले 357. तर गणित बघूया. तर बघा, सुरुवातीला आपण पहिल्यांदा सांगितलेले, मागील व्हिडिओ मध्ये पण सांगितलेले, 253 गुणिले 357 हे 3 अंकी गुणाकार आहे. म्हणून आपल्याला किती रकाने करायचे? 5. 1 2 3 4 5. 5 रकाने कसे करायचे? इथं जर 4 रेषा वाढल्या एका रेषेवर, 1 2 3 आणि 4. बघा, 4 रेषा वाढल्या की 5 रकाने होतात. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 5 रकाने झाले. आता जी पहिली स्टेप आहे 3 आणि 7. बघा, 3 आणि 7 चा गुणाकार करायचा. 3 आणि 7, 3 7, 7 त्रिक 21 इथं लिहिलं. 7 3 जा 21. नंतरची जी स्टेप आहे बघा, 2 त्रिक 6, 3 2 जा 6, 3 2 जा 6. इथं काय घ्यायचं? 3 2 जा 6 लिहायचं. नंतरची जी दुसरी स्टेप आहे बघा, नंतर जी दुसरी स्टेप आहे 5 7 आणि 3 5. 5 7 म्हणजे ही बघा, ही 5 7 इकडची, एक अंक सोडून इकडची. 5 7 35 आणि 3 5 15. 5 7 35, 3 5 15. किती होते? 15 आणि 35 50 येतं. 50 लिहिले दुसऱ्या बॉक्स मध्ये. आता आपण इकून बघूया, म्हणजेच या साईडनं. तर बघा, 25 आणि 35 इकडचे 2 अंक आपण सोडलेत. हे 2 अंक सोडलेत आपण. 25 गुणिले 35 म्हणजेच आपण इकडच्या संख्या सोडलेल्या आहेत. 5 दोन्ही 10. बघा, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 15 अधिक 10 किती होते? 25. इथं बॉक्स मध्ये आपण लिहिले आहेत. आता जी मधली स्टेप आहे चौथी, बघा, चौथी जी स्टेप आहे ही मधली, 7 दोन्ही 7, 7 दोन्ही 14, ही आणि ही बघा, 7, ही बघा फुली होती. 7 दोन्ही 14, नंतर 3 5 7 दोन्ही 14 इथं लिहिलं. नंतर मग 3 त्रिक 9, नंतर 5 5 25. या तिघाची बेरीज करायची. इथं फुली मी टाकली नाही, राहिलेली आहे. बघा, फुली कशी येते मी सांगतो तुम्हाला. 7 7 दोन्ही 14 आणि 3 त्रिक 9 आणि नंतर 5 5 25. या तिघांची बेरीज येते 48. इथं 48 लिहिलं आपण बॉक्स मध्ये. आता सर्व जे स्टेप आहेत, 7 त्रिक 21 बघा, 7 त्रिक 21, 2 त्रिक 6, नंतर मग आपण काय केलं, ह्याचा गुणाकार केला. 5 7 35 आणि 5 त्रिक 15, 50 आलं बेरीज करून. नंतर इकडची स्टेप घेतली आपण, 5 दोन्ही 10 आणि 5 दोन्ही 10, 3 5 15, 15 आणि 10 25. आता मधली स्टेप ती 7 दोन्ही 14 आणि 3 त्रिक 9, 5 गुणिले 5 हे रफ मध्ये केलं आपण. 7 दोन्ही 14, नंतर मग 3 त्रिक 9 आणि 5 गुणिले 5 25. या तिघांची बेरीज. असं मधली पुली कशी बघा, मागील व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी मागील एक्झाम्पल मध्ये मी सांगितलेली आहे. तर बघा, मधली एक तर तुम्हाला बघा. आता हे झालं एक. तर परत सांगतो मी, मागचं गणित पण सांगतो तुम्हाला. हे आधी गणित समजून घ्या, मागील याच्यामध्ये राहिलेलं. तर बघा, हे एक जशाला तसा घ्यायचा. नंतर 2 अधिक, बघा, 2 अधिक 0 2, नंतर 5 अधिक 8 13, 13 3 1 हातचा, नंतर 4 अधिक 1 5 आणि हे 5 आणि 5 किती? 10. हे 12 केली तशी बेरीज करायची. 4 अधिक 1 5, 5 अधिक 5 10, 10 0 1 कॅरी,
नंतर या 2च्या डोक्यावर आपण 1 कॅरीला आता हे 2 अधिक 1 3, 6 अधिक 3 9. बघा 903 21चं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता इथं काय कधी कधी इथं काय होतं, एक अंकी संख्या येते तर लेफ्ट साईडला 0 घ्यायचं. बघा मी पहिल्या गणितामध्ये तुम्हाला सांगितले जे छोटं गणित होतं, बघा मी सांगतो तुम्हाला. बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं. बघा अशी फुली, हे बघा याची मधली स्टेप असते ती अशी असते, बे क बे. हे दुसरं उदाहरण आहे, कन्फ्यूज होऊ नका. दुसरं उदाहरण आहे बे एक बे, 4 दोन्ही 4 चौक 16, 3 दोन्ही 6 असंच. आता इथं छोटं आहे ते कधी कधी इथं 3 अंक पण येतात. बघा कधी कधी काय होतंय, 3 अंक येते त्याच्यामध्ये. तर हे तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार. जर आपण प्रॅक्टिस नाही, तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार. व्हिडिओ जरी मोठा झाला तरी तुम्हाला व्हिडिओ काळजीपूर्वक बघावं लागणार आहे आणि त्याची प्रॅक्टिस करावं लागेल. इथं मी लिहिली दुसरी स्टेप लिहिली, ती मधली स्टेप बघा. इथं 2 7 3 5 नंतर 5 5 25 फुल्ली येते फुल्ली. तर बघा फुल्ली सांगतो तुम्हाला अशी येते, म्हणजे क्रॉस. बघा तर बघा हे गणित अशा पद्धतीने येतंय. तर परत मी तुम्हाला पुढचं जे गणित सांगणार आहे, पुढील जे गणित सांगणार आहे मी तुम्हाला, ते बघा गणित करायचंय. एक उदाहरण देतोय, काय उदाहरण सोडवायचे आहेत आपण. पुढील गणित तुम्हाला अवघड सांगतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. आपल्या नोट्स मध्ये आहे गणित, याचं जे गणित आहे याचं स्पष्टीकरण नोट्स मध्ये आहे तुम्हाला. 497 गुणिले 897 हे मोठं गणित आहे. बघा हे जर तुम्हाला गणित आलं तर बाकीचे 3 अंकी गणित सहजासहजी येतील. म्हणून बघा हे 3 अंकी गणित आहे, हे आपण करायचंय आणि मी हे गणित पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल तुम्हाला. कारण आता सांगितलं तर आता व्हिडिओ मोठा होईल आणि परत तुम्ही खूप कन्फ्युज होताल. ठीक आहे, तर बघा हे जे गणित आहेत, आपण जे गणित आता बघितले त्या टाईपचे काही गणित करायचे आहेत आपल्याला. मी ते तुम्हाला सांगतो. हे गणित पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला. हे 497 गुणिले 897 नोट्स मध्ये पण आहे. तेव्हा मी काही मनाने गणित सांगालो ते गणित आपण करायचे. 400 लिहून घ्यायचे. हे मोठे, आता हे छोटे थोडे मोठे येतं तर चुकले तर चुकू द्या, तुम्ही परत करा वाटल्यास. हेच गणित मी छोटे गणित देतो तुम्हाला. 400 झिरो आल्यावर घाबरायचं नाही. एक झिरोचं पुढच्या वेळेस काय करतो, एक झिरोचं गणित सांगतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि एक मोठं गणित सांगतो. कधी कधी इथं एक पण येत आहे. पण मला कमेंट्स मध्ये सांगितलं बाबा गणित समजलं नाही मला, तरी लक्षात येईल. हे जे गणित तुम्हाला मी सांगायलो त्याचे गणित तुम्ही कमीत कमी 10 सोडवायचे. 20 सोडले तरी अडचण नाही, पण कमीत कमी 10 सोडवत लागतील. त्याच्यापेक्षा जास्त सोडवलेत. आणि गणित सोडवल्यानंतर आपण कॅल्क्युलेटरवर चेक करायचे. ह्या पद्धतीने सोडवायचे, कॅल्क्युलेटरवर चेक करायचे. चेक केल्यावर जर बरोबर आले तर ठीक आहे, जर नाही आले तर डबल करायचे. तर हे आपल्याला म्हणजे लवकर गणिताचे उत्तर देते, तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये काम आहे. तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे. तर बघा आपण पुढचं गणित हे घेणार आहोत. तर हे गणित सोडवायचे. हे जे गणित आहे नोट्स मध्ये पण आहे. आपण हे गणित सोडवणार आहोत पुढच्या वेळेला. 3 अंक कसं करायचं सोप्या पद्धतीने. तर बघा व्हिडिओ मोठा झाला तरी बघा. आणि बघा जे विद्यार्थी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे सांगा मला कमेंट्स मध्ये. शेअर्स करा, परत सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईक करा. आपल्याला आपण मेहनत भरपूर करतो, एक तर लाईक तुमचा जमते. लाईक केल्यानंतर तुम्हाला काही पैसे वगैरे लागत नाहीत लाईक करायला. लाईक केल्यावर आपला आत्मविश्वास वाढतो, आमचा आत्मविश्वास वाढतो की बाबा तुम्हाला गणित समजेल. आणि परत एकदा सांगतो, जे विद्यार्थी ज्या जिल्ह्यातून बघत आहेत माझा व्हिडिओ याच्यावर व्हिडिओ बघत आहात, ते कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात मला कळण्यासाठी आपण कमेंट्स मध्ये जिल्ह्याचं नाव सांगा की ह्या जिल्ह्यातून आहे मी, आपण मला नक्की सांगा. तर ज्या विद्यार्थ्यांनी नोट्स घेतल्या नसेल त्या नोट्स घ्या. त्या नोट्सची 99 रुपीजच किंमत आहे. या नंबर आपण मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता, मी तुम्हाला सांगल नोट्स, स्कॅनर पाठवल. फक्त 99 रुपीज म्हणजे फक्त 99 रुपयामध्ये त्या नोट्स आहेत, ते आपण नोट्स घ्या. थँक्यू.